6 जून 2016 हॉटेल अवंती इंटरनॅशनल, औरंगाबाद. रात्रीचे 8:10. हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 88 मध्ये नुकत्याच फवारलेल्या महागड्या परफ्यूमचा सुगंध दरवळत होता. त्याला कारणही तसंच होतं. तब्बल 3-4 दिवसांनंतर आदित्यनं आंघोळ करून अंगावर मनसोक्त सुगंधी परफ्यूम फवारला होता. त्या 5 स्टार हॉटेलमधल्या सर्व सुविधांनी युक्त अशा खोलीतील मौशार सोफ्यावर आदित्य अस्ताव्यस्त पहुडला होता. अंगावर फक्त हाफ पॅन्ट होती. अर्धवट झोपून उघड्या पोटावर लॅपटॉप ठेवून आज वेरूळच्या लेण्या पाहताना काढलेले फोटो पाहत होता. वेरूळच्या अद्भुत आणि सुंदर कोरीव कामापेक्षा कामातूर शिल्पांचे फोटो तो मन लावून पाहत होता. अधूनमधून माहौल जबरदस्त असं स्वतःशीच मोठ्यानं बोलत होता. डॉक्टर रविकुमार खोलीची भव्य दिव्य अशी खिडकी वजा काच पूर्णपणे बाजूला सरकवून बाहेरच्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत गॅलरीत बसला होता. गेल्या बऱ्याच दिवसात तो कुठे फिरायला गेलेला नव्हता. वेळच मिळत नव्हता. आत्तापर्यंत त्यानं महाराष्ट्रासह भारतात बऱ्यापैकी भ्रमंती केली होती. एक परदेश दौराही केला होता. युरोप वगैरे फिरून आला होता तो. सायकियाट्रीला प्रवेश घेतल्यापासून फिरणं कमी झालं होतं त्याचं. नवीन जागा पाहणं, अनोळखी लोकांशी ओळख करून घेणं, काहीतरी नवीन वाचणं, थोडंफार लिहिणं, या त्याच्या अगदी जीवाभावाच्या गोष्टी. आजही तो असाच फिरण्यासाठी आला होता. कॉन्फरन्स तर केवळ एक बहाणा होता. सकाळचा विमान प्रवास, त्यानंतर घृष्णेश्वर आणि आता वेरूळ, यामुळे त्याला थकवा आला होता. आरामात पाय ताणून देऊन बाहेर पाहत तो मोबाईलवर चॅटिंग करत बसला होता. तेवढ्यात आदित्यनं जागेवरूनच हाक मारली. डॉक्टर, एवढ्या मोठमोठ्या लेण्या कशा काय बांधल्या असतील रे? त्या बांधलेल्या नाहीत, कोरलेल्या आहेत फक्त एकाच दगडात. रवी मोबाईलमधून डोकं बाहेर न काढताच म्हणाला. ते माहितीये रे भावा, पण एवढं मोठं कसं काय? आदित्य म्हणाला. उत्तर सरळ आहे. जवळपास 600 वर्ष लागली आहेत या पूर्ण 34 लेण्या कोरण्यासाठी. 600 वर्ष भरपूर झाली. रवी बोलताना थांबला. मोबाईल बाजूला करत म्हणाला, सॉरी, 33 लेण्यांसाठी 600 वर्ष लागली. तू तर आत्ताच 34 लेण्या म्हणालास. आदित्य म्हणाला. हो, कारण त्यातली 16 क्रमांकाची लेणी फक्त 18 वर्षात कोरलेली आहे. रवी, हे कसं शक्य आहे? ती तर सर्वात मोठी आहे, जगातील एक आश्चर्यच. आदित्य म्हणाला. शक्य आहे, कारण ती कैलास लेणी माणसांनी बनवलेली नाही. रवी म्हणाला. मग कोणी? आदित्यनं विचारलं. पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या बाहेरील कोणीतरी. माणसापेक्षा खूप प्रगत जमातीनं. रवीनं वाक्यावर जोर देत म्हटलं. म्हणजे एलियन्स? आदित्य म्हणाला. एलियन्सनीच 16 क्रमांकाची कैलास लेणी कोरलेली असू शकते. रवी म्हणाला. काही फेकू नकोस बरं रवी. उगीच तुला भाव दिला म्हणून मला वेड्यात काढू नको. आदित्य रवीच्या उत्तराला उडवून लावत म्हणाला. ठीक आहे. तुला वाटतं का की फक्त छन्नी हातोड्यानं हे कैलास मंदिर कोरलं असावं? रवी जागेवरून उठला आणि आदित्यच्या जवळ जाऊन बसला. लॅपटॉपमध्ये कैलास लेणीचा फोटो उघडला. अरे मग कशानं कोरलंय हे? आधीचे प्रश्नांमागून प्रश्न सुरू होते. खूप प्रगत अशा तंत्रज्ञानानं हे घडवलेलं आहे, रवीनं उत्तर दिलं. मग आपण पुस्तकात जे वाचतो ते? आदित्यचं वाक्य अर्धवट तोडत रवी म्हणाला. ते खोटं आहे. आपल्याला सांगितला जाणारा लिहिलेला इतिहास खोटा आहे. मला तर वाटतं ज्यांनी हे लिहिलंय त्यांनाच माहीत नसावं. रवी म्हणाला. अच्छा, तू आलास मोठा इतिहासकार, जो शेकडो वर्षांपासूनचा इतिहास खोडायला निघालास. एलियन्सना याचं श्रेय देऊन तू आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व कमी करत नाहीयेस का? आदित्य किंचित चिडून म्हणाला. थोडं लॉजिक लाव ना आधी. उगीच कोणीतरी तुला एखादी गोष्ट सांगितली तर आपण डोळे झाकून कशाला हो म्हणायचं? सांग तुझं लॉजिक काय ते? आदित्य म्हणाला. सांगतो ऐक. आपल्याला पार्टीला जायचंय म्हणून लवकर आटोपतो. असं म्हणून रवीनं सांगायला सुरुवात केली.
कैलास मंदिर, वेरूळ लेणी हे मंदिर पूर्णपणे एकाच दगडात कोरलेलं आहे. आणि जगातील एकमेव मंदिर आहे जे कळसाकडून पायाकडे कोरलेलं आहे. बाकी जगभरात जेवढ्या लेण्या कोरलेल्या आहेत त्या बाहेरून आतमध्ये जात कोरलेल्या आहेत. रविकुमारने एक फोटो उघडला ज्यामध्ये एक उंच खांब दिसत होता. तो म्हणाला, मूर्ती शिल्प दगडामध्ये आधीच असतं. कलाकार फक्त नको असलेला भाग काढून टाकतो. मूर्ती घडवणं ही शिल्पकला असते, पण नको असलेला दगडी भाग काढून टाकणं यात खरी कला असते. मूर्ती आपोआप तयार होते. आता मला सांग, या कैलास मंदिरातून किती दगड बाहेर काढला असेल? मला नाही माहित. नकारार्थी मान हलवत आदित्य म्हणाला. 4,05,000 टन. 4,05,000 मेट्रिक टन दगड काढून टाकण्यात आला तेव्हा ही वास्तू तयार झाली. म्हणजे किती? आदित्य न कळून म्हणाला. हे बघ, जगातील सर्वात मोठा पिरॅमिड आहे तो गिझाचा. खुफू नावाचा राजा होता, त्यानं तो बांधला. याचं वजन आहे 4,00,000 मेट्रिक टन. म्हणजे विचार कर, जगातील सर्वात मोठ्या पिरॅमिडसाठी जेवढा दगड लागला त्यापेक्षा अधिक दगड कैलास मंदिरातून काढण्यात आला छन्नी हातोड्यानं फक्त 18 वर्षात. रवी म्हणाला. मला अजूनही पटत नाही. आदित्यचं समाधान झालंच नव्हतं. ठीक आहे, आपण आणखी खोलात जाऊ, म्हणत रवीनं आपल्या मोबाईलमधील कॅल्क्युलेटर सुरू केलं. समजा काही कलाकारांनी ही लेणी कोरायला सुरुवात केली. काही शेकड्यात असतील कलाकार, अंदाजे 500 ते 600. पण कलाकार काही हजारात का नसतील? आदित्यचा प्रश्न. अरे, किमान जागेत त्यांना एकमेकांना चिकटून तरी बसता आलं पाहिजे ना. हजारो लोक कसे बसतील? रवीनं विचारलं. अच्छा, ठीक, प्रोसीड, आदित्य म्हणाला. या कामगारांनी सलग 12 तास काम केलं, सतत 18 वर्ष, क्षणभरही आराम न करता. अगदी ऊन, थंडी, पाऊस, त्यांचा आजारपण, त्यांचे उत्सव, लढाया यासाठी सुद्धा वेळ न देता सतत काम केलं. म्हणजेच समज, त्यांनी अगदी रोबोटसारखंच काम केलं. आणखी एक, एवढी अवाढव्य वास्तू बनवण्यासाठी लागणारं इंजिनिअरिंग, त्याचं डिझाईन, बारीक सारीक कोरीव काम आपण हेही बाजूला करू. फक्त त्या बॅसॉल्टच्या खडकापासून छन्नी हातोड्यानं दगड बाजूला काढणं, एवढं काम त्या कलाकारांनी केलं असं गृहीत धरू आणि एक गणित मांडू. रवीनं मोबाईलमध्ये टाईप करायला सुरुवात केली. जर 4,00,000 टन दगड 18 वर्षात कोरला तर मग एका वर्षात कोरलेला दगड असेल 22,222 टन. म्हणजेच एका दिवसात कोरलेला दगड असेल 60 टन. आणि अर्थातच एका तासात कोरलेला दगड असेल 5 टन. आज जगभरात दगड कापणाऱ्या आधुनिक मशीन्स आहेत, पण अशी एकही मशीन नाही की जी एका तासामध्ये 5 टन दगड कापू शकेल. त्या काळी नुसत्या छन्नी हातोड्यानं हे कसं काय शक्य झालं? तेही बॅसॉल्ट खडकातून, जो सर्वात कठीण दगड असतो. यावर विचार केलास का? रवी बोलायचा थांबला. भारीच मांडलंयस रे. आदित्य आश्चर्यचकित झाला होता. बरं, ते जाऊ दे. या मंदिराची निर्मिती सोडून देऊन आपण त्याच्या नष्ट करण्याबद्दल बोलू. इसवी सन 1682 मध्ये औरंगजेबानं, जो मुघल बादशाह होता, त्यानं हे कैलास मंदिर पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 1,000 लोकांना कामाला लावलं होतं. कोणतीही गोष्ट निर्माण करण्यापेक्षा ती नष्ट करायला कमी वेळ लागतो, खूप कमी. 1682 ते 1685 अशी 3 वर्षे सतत 1,000 लोक हे मंदिर फोडत होते. अशा प्रकारे मंदिर फोडणं हा औरंगजेबाच्या धर्मांधतेचा कळस होता. पण या 3 वर्षात फक्त 1 ते 2% मंदिर खराब झालं. काही शिल्पांचे फक्त चेहरे बिघडले, यापेक्षा जास्त काही झालं नाही. शेवटी औरंगजेबानं 3 वर्षानंतर काम बंद केलं. आणखी एक गोष्ट सांगतो. वेरूळच्या 34 लेण्यांपैकी कैलास ही अशी लेणी आहे जिची निर्मिती सर्वात आधी झाली होती. ही लेणी इतर लेण्यांपेक्षा सर्वात मोठी, सर्वात प्रगत आणि सर्वात सुंदर आहे. हिचं इंजिनिअरिंग, नकाशा सर्वात उत्तम आहे. जर ही लेणी माणसानं घडवली असेल तर मानसशास्त्रानुसार
एखादी गोष्ट जर पुन्हा पुन्हा घडत असेल तर कालांतराने त्यात प्रगती होते, चुका कमी होतात. ही तर कला आहे. या शिल्पकलेला 600 वर्ष लागली. अजून चांगलं, आणखी सुंदर डिझाईन निर्माण व्हायला पाहिजे होतं. अनुभव आणि जास्त ज्ञानाच्या जोरावर कैलासापेक्षाही चांगल्या लेण्या तयार व्हायला पाहिजे होत्या. पण तसं झालं नाही. सुरुवातीलाच जर एखाद्या पर्यटकानं कैलास लेणी पाहिली तर इतर लेण्या पाहायची त्याला इच्छा राहत नाही. रवीचं बोलणं आदित्यला पटू लागलं. तरीही त्याच्या मनात प्रश्न तयार होत होतेच. मला समजतंय की माणसानं कदाचित, मी कदाचित म्हणतोय हा, नाही बनवली. पण त्याचा अर्थ एलियन्सनीच बनवलं असंही नाही. ठीक आहे, आपण एक काम करू. आपण आता जमिनीवरून आकाशात जाऊ. इतर 33 लेण्यांपेक्षा कैलास ही एकमेव अशी लेणी आहे जी आकाशातून दिसते. बाकी एकही दिसत नाही. हा काही योगायोग नसावा. सॅटेलाइट इमेज जर पाहिली तर पूर्णपणे आयताकृती दिसते, ज्यामध्ये लेणीचं तोंड तंतोतंत पश्चिमेकडे आहे. हाही निव्वळ योगायोग असू शकत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे सॅटेलाइट इमेजमध्ये लेणीच्या मधोमध एक गोलाकार पूर्ण वर्तुळ दिसतं आणि त्या वर्तुळाच्या मधोमध एक एक्स मार्क दिसतो. ते आजच्या हेलिपॅडसारखं चिन्ह आहे. रवीनं लॅपटॉपवर गुगल अर्थ उघडून दाखवलं तेव्हा आदित्यनं आश्चर्यानं आपल्या डोक्याला हात लावला. त्याच्या डोक्यावर टिचकी मारत रवी उठला आणि म्हणाला, या सर्व गोष्टींवरून हेच सिद्ध होतं की कैलास मंदिर माणसानं तयार केलेलं नाही, तर माणसा व्यतिरिक्त कुठल्याशा प्रगत व्यवस्थेनं बनवलंय. सही है बॉस, म्हणत आदित्य पुन्हा पुन्हा ते फोटो पाहत राहिला. रवी पुन्हा गॅलरीत जाऊन बसला आणि मोबाईलवर चॅटिंग करू लागला. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. या लेण्यांमधून जो 4-5 लाख टन दगड कोरून बाहेर काढला, त्यापैकी आज एक कण सुद्धा वेरूळच्या आसपास दिसत नाही. एवढंच काय, वेरूळच्या 100 किलोमीटर आसपासच्या परिघात सुद्धा हा दगड मिळत नाही. एवढा दगड म्हणजे जवळजवळ एक अख्खा पिरॅमिड गायब झाला. याचं उत्तर आज कोणत्याही इतिहास संशोधकाला, गुगलला किंवा कोणत्याही पुस्तकाला माहीत नाही. त्या दगडांचं काय झालं ते फक्त एलियन्सनाच माहीत. आदित्यला आश्चर्याचे धक्के बसत होते. मला कसा काय हा प्रश्न पडला नाही असं तो स्वतःलाच विचारत होता. बरं डॉक्टर, हे एलियन वगैरे जाऊ दे. खूप वेळ झाला पाहतोय चॅटिंग सुरू आहे. एखादं शिल्प आवडलं की काय? आदित्य लॅपटॉपमध्ये काहीतरी झूम करून पाहत म्हणाला. नाही रे, आपलं कुठलं एवढं नशीब, रवीनं उत्तर दिलं. काहीही म्हणा दोस्ता, हे शिल्प कुणीही तयार केलेलं असो, पण एक गोष्ट मात्र खरी की तेव्हाची संस्कृती खूप मोठी होती. मोठी या शब्दावर भर देत एक शिल्प आणखीन झूम करत आदित्य पुढे म्हणाला. आजकाल अशी मोठी संस्कृती पाहायला मिळत नाही. अरे, किमान दगडात कोरलेल्या मूर्ती तरी सोडायच्यास, रवी म्हणाला. त्यात काय बिघडलं? आदित्य खांदे उडवत म्हणाला. तू ना एक निव्वळ स्त्री लंपट माणूस आहेस, रवी म्हणाला. गलत बात है ये. याला स्त्री लंपट स्वभाव म्हणत नसून सौंदर्याची जाणीव असणं म्हणतात. तू डॉक्टर आहेस म्हणून तुला प्रत्येक गोष्टीत अॅनाटॉमी दिसत असेल, पण मी एक इंजिनियर आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीत आधी स्ट्रक्चरचा अभ्यास करावा लागतो, मग ते हार्डवेअर असो की सॉफ्टवेअर. एखाद्या नाटकातील अभिनेत्याप्रमाणे हावभाव आणि हातवारे करत आदित्य म्हणाला. असू दे, असू दे तुझी सौंदर्याची जाणीव. मला हे सांग, तू त्या फॉरेनरच्या मागे का लागला होतास? रवीनं विचारलं. अर्थातच सौंदर्याची जाणीव. मला तिच्यासोबत एक फोटो काढायचा होता. हार्डवेअर विथ सॉफ्टवेअर. त्या फोटोला मी नाव दिलं असतं फॉरेनर विथ वानर, रवी म्हणाला. माहितीये तू किती स्मार्ट आहेस ते. बरं मला सांग, सध्या तू चॅटिंग करतोयस ते इंग्लंड सॉफ्टवेअर आहे ना? आदित्य रवीच्या जवळ जात मोबाईलमध्ये डोकावत म्हणाला. सॉफ्टवेअर वगैरे नाही काही. ही माझी जुनी मैत्रीण आहे, इंडिया. मी जेव्हा युरोपला गेलो होतो तेव्हा तिथं आमची ओळख झाली.
ती लंडनमध्ये राहते सध्या आणि ही गोष्ट मी तुला याआधी पण सांगितली आहे. रवी उभं राहत म्हणाला. नाही ते खरंय, पण एक एक तास इंडियाशी काय बोलतोस कुणास ठाऊक. हवेत हात उडवत आदित्य बोलला. आम्ही चर्चा करत असतो वेगवेगळ्या विषयांवर. संस्कृतची विद्यार्थिनी आहे ती. अथर्व वेदातील रचा या विषयावर फेलोशिप मिळाली आहे तिला. रवीनं स्पष्टीकरण दिलं. बरं बरं, करा चर्चा. पण हे नाव कसं रे इंडिया? थोडं वेगळं वाटतं नाही का? उगीच भारतानं इंग्लंडवर राज्य केल्यासारखं वाटतंय. आदित्य म्हणाला. आपला इतिहास, संस्कृती, परंपरा, इथले रंग या लोकांना आकर्षित करतात म्हणून कदाचित असं नाव ठेवलं असावं. रवीनं उत्तर दिलं. असेल बाबा, पण या फॉरेनर लोकांचं काही खरं नसतं बरं. सांभाळून. एक गोष्ट मात्र भारी आहे. कोणतीही स्पर्धा न घेता तिला मिस इंडिया म्हणत असतील ना? स्वतःच केलेल्या जोकवर आदित्य हसू लागला. रवीही हसत हसत खोलीत आला आणि म्हणाला, तू आणि तुझं लॉजिक धन्य आहेस धन्य. आता आवर लवकर, थोड्याच वेळात आपल्याला पार्टीसाठी निघायचंय. येस, आय एम रेडी. तू पण तयार हो, आज फुल धमाल करू. मेरे भाई का बर्थडे शुरू होने वाला है यार. म्हणत आदित्यनं लॅपटॉप बंद केला आणि रवीकडे पाहून एक डोळा मिचकावत म्हणाला, एक गोष्ट विचारू का? हेच ना की मी खरंच डॉक्टर आहे का? रवीनं सराईतपणे विचारलं. नाही रे. मग ती लंडनची संस्कृती चांगलीच मोठी असेल ना? आदित्य म्हणाला. तसं 6 जून 2016 रात्रीचे 11. हॉटेलच्या फंक्शन हॉलमध्ये अतिशय संथ आवाजात 70च्या दशकातल्या कुठल्याशा जुन्या गाण्याची सुमधूर धून सुरू होती. डोळ्यांना आल्हाददायक अशा निळसर रंगाची प्रकाश योजना केली गेली होती. जमिनीवर अंथरलेला लाल रंगाचा गालिचा सौंदर्यात आणखीनच भर टाकत होता. पाहता क्षणी मनाला भुरळ पाडणारी भव्य दिव्य झुंबरं मंद निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर चमकत होती. भिंतीवर चहूबाजूंनी वारली जमातीच्या कलाकृतींची चित्रं रंगवण्यात आली होती. वातानुकूलित व्यवस्थेमुळे पूर्ण हॉलमध्ये एक सुगंधित थंडगार वातावरण होतं. बार काउंटरवर देशविदेशातील उंची मद्याच्या काचेच्या बाटल्या सजावटीनं मांडण्यात आल्या होत्या. बंद गळ्याचा सूट घातलेला बारटेंडर देखणा मुलगा अतिशय चपळाईनं काचेच्या ग्लासात दारू ओतत होता. दारू न पिणाऱ्यांसाठी रंगीत शीतपेयांची व्यवस्था करण्यात आलेली होती. अतिशय सुखद वातावरणात श्रीमंत थाटातली पार्टी सुरू होती. तिशीतील नोकर अदबीनं झुकून ज्याला जे पाहिजे ते सर्व्ह करत होते. जवळजवळ 30-40 लोक पार्टीचा आस्वाद घेत होते. संपूर्ण हॉलमधून जुन्या गाण्याच्या सुरांव्यतिरिक्त मद्याच्या ग्लासांची किणकिण हाच काय तो आवाज येत होता. या सर्वांपेक्षा थोडं बाजूला एका कोपऱ्यात मौशार सोफ्यावर रविकुमार आणि आदित्य समोरासमोर बसले होते. आदित्यला असली बोर पार्टी कधीच आवडली नाही. आदळापट, सांडासांडी, भांडण ही खरी पार्टी. तसंही त्यांना बाकीच्या लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. वेटरनं दोघांचेही ग्लास भरले. ग्लासात आईस्क्यूब टाकतानाचा आवाज सतारीची तार छेडल्यासारखा भासत होता. वरून थोडासा सोडा ओतला. आलेले बुडबुडे हवेत विरून गेले. गरमागरम वाफाळलेले 2 चिकन तंदूर लेग पीस वेटरनं दोघांच्या समोरच्या प्लेटमध्ये वाढले. नको असलेलं साहित्य घेऊन वेटर निघून गेला. दोघांनी ग्लास उचलले. एकमेकांच्या डोळ्यात पाहत एकमेकांना चिअर्स म्हटलं. ग्लासचा किणकिण आवाज त्या वातावरणात हरवून गेला. दोन्ही ग्लासांमधून एक एक घोट ओठाआड रेचवला गेला. डॉक्टर, आपण चिअर्स का करतो प्यायला बसल्यावर? आदित्यला रवीला प्रश्न विचारण्याची हुक्की आली. काही नाही, असंच करतात लोक. एक प्रकारचा नमस्कार असतो तो. रवी म्हणाला. नाही, काहीतरी लॉजिक असेलच ना तुझं नेहमीसारखं. आदित्यला कारण नसताना रवीची खोड काढायची होती. ऍक्च्युली काय आहे की जुन्या काळात जे युरोपीय किंवा इतर व्यापारी लोक, खलाशी लोक असायचे, त्यांचा एकमेकांवर विश्वास नसायचा. मग हे लोक प्यायला बसल्यावर एकमेकांचे ग्लास म्हणण्यापेक्षा ते लाकडी किंवा मातीपासून बनलेलं भांड अशा प्रकारे एकमेकांवर आदळायचे
की आपल्या ग्लासमधील पेय समोरच्याच्या ग्लासमध्ये थोडंफार पडेल, जेणेकरून काही विष वगैरे मिसळलं असेल तर दोघंही मरतील. जे व्हायचंय ते सर्वांचंच होईल म्हणून चिअर्स करायचे. रवी एक घोट घेत बोलला. क्या बात आहे डॉक्टर, भारीच लॉजिक आहे. आदित्य म्हणाला. ही तर मी कुठेतरी ऐकलेली गोष्ट होती. आता लॉजिक सांगतो. ओठात सिगारेट पकडत आदित्यनं मान हलवत सांग म्हणून खुणावलं. ज्या वेळेस आपण दारू पितो त्यावेळेस आपल्या डोळ्यांना ती दिसते, ओठांना तिचा स्पर्श होतो, नाकाला तिचा वास समजतो आणि जिभेला तिची चव समजते. डोळे, त्वचा, नाक आणि जीभ अशी 4 ज्ञानेंद्रिय या दारूमुळे प्रफुल्लित, ऍक्टिव्हेट होतात. शिल्लक राहतात ते कान. या कानांनाही ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण चिअर्स म्हणतो. एकाच वेळी 5ही ज्ञानेंद्रियांना ताजतवानं करणारा मदिरा हा एकमेव पदार्थ आहे, म्हणून आपण चिअर्स म्हणतो. समोरचा ग्लास उचलून चिअर्ससाठी आदित्य समोर धरत रवीनं सांगितलं. आदित्यनेही ग्लास उचलला. पुन्हा एकदा ग्लासमधून आवाज किणकिणला आणि दोन्ही ग्लास बॉटमपर्यंत रिकामे झाले. वेटर रिकामे ग्लास भरू लागला. रवी, तू काही म्हण, पण तुझ्यासोबत प्यायला बसण्याचा एक फायदा आहे. दारू वेगळी चढते आणि तू वेगळा चढतोस. दारूची नशा आहे, तुझी झिंग आहे. भारी माणूस आहेस तू. आदित्य सिगारेटची राख झटकत म्हणाला. अबे, पहिल्याच पॅकला चढली का तुला? ॲस्ट्रे नाहीये तो, चिकन तंदूर सोबत दिलेली चटणीची वाटी आहे, रवी म्हणाला. यावर दोघंही मोठ्यानं हसू लागले. 2 पेक संपत आले होते. गप्पा रंगू लागल्या. एक ओळखीची धुंदी डोळ्यावर चढू लागली. आदित्यनं तिसराही ग्लास पोटात ढकलला. रवी मात्र हळुवारपणे एक एक सिप घेत मिश्किलपणे आदित्यकडे पाहत होता. जुन्या आठवणी, जुनं घर, अभ्यास, घरातील अडचणी यातून हलके हलके बाहेर येत होता. MBBS प्रथम वर्ष पास झाला त्या दिवशी पहिल्यांदा तो मित्रांसोबत प्यायला होता. नंतर एखादा कार्यक्रम, गॅदरिंग असं काही खास कारण असेल तर प्यायचा. आदित्यचं अधूनमधून गप्पा मारणं सुरूच होतं. हॉलमधले इतर लोकही आपापल्या परीनं आनंद घेत होते. एवढ्यात मुख्य मंचकाजवळ अचानक आरडाओरडा ऐकू येऊ लागला. हॉलमधले अर्ध्याहून अधिक लोक आपापलं टेबल सोडून आवाजाच्या दिशेनं धावले. बाकीचे लोक बसल्या जागेवरूनच एक दुसऱ्याला काय झालं म्हणून विचारू लागले. नेमकं काय झालंय ते दुरून समजत नव्हतं. हॉटेलचे मॅनेजर धावत आले तसे कर्मचारी आणि वेटर गोळा झाले. गाण्याचा आवाज बंद करण्यात आला. मुख्य लाईट सुरू करण्यात आला जेणेकरून सगळं स्पष्ट दिसेल. रवी आणि आदित्य आपापल्या जागेवरच बसून होते. त्यांनी उठण्याचं काही कारणही नव्हतं. तेवढ्यात कोलाहलातून कोणाचा तरी स्पष्ट पण चिरका आवाज हॉलमध्ये घुमला. अरे, डॉक्टरांना फोन करा, कुणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. रवी कुमारनं इकडे तिकडे पाहिलं. त्याच वेळी आदित्य डोळे विस्फारून रवीकडेच पाहत होता. त्याला रवीचा इरादा समजून गेला होता. अजूनपर्यंत तरी कोणी डॉक्टर म्हणून पुढे गेलं नव्हतं. रवीच्या अंगातील डॉक्टर जागा झाला. त्यानं आदित्यला खुणावलं. आदित्य मानेनच नाही नाही म्हणून इशारा करत होता, तर रवी हो हो म्हणत होता. रवीनं पुन्हा एकदा गर्दीकडे मान वळवली. गोंधळ सुरूच होता. एवढ्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकात एकही डॉक्टर नाही. कमाल आहे. इंजिनियर्सची फौज उतरली आहे वाटतं हॉटेलमध्ये. असं म्हणत रवी उठून उभा राहिला. आदित्यनं त्याचा हात धरला. मी तुला जाऊ देणार नाही रवी, तू प्यायलायस, आदित्य म्हणाला. 2 पेगनं काही होत नाही आधी. उलट अशा वेळी माणूस जास्त अलर्ट, जागृत असतो. रवी चालू लागला तसा आदित्यनं कपाळावर हात मारून घेतला. तोही रवीच्या मागे 2 पावलं चालला आणि परत टेबल जवळ आला. टेबलावरचा ग्लास उचलून शिल्लक राहिलेला पेग तो घटाघटा प्यायला आणि पुन्हा रवीच्या मागून निघाला. गर्दीतून वाट काढत दोघंही मध्यभागात आले. तिथे एक म्हातारे गृहस्थ सोफ्यावर पाठीवर पहुडले होते. त्यांचे हातपाय पूर्णपणे ताठ झाले होते. पूर्ण शरीर थरथरत होतं. दात एकावर एक घट्ट आवळून मान ताणली गेली होती. डोळे पांढरे झाले होते. कुणी त्यांचे तळहात चोळत होतं तर कुणी तळपाय घासत होतं. त्या गृहस्थांचा चष्मा जमिनीवर पडला होता. टेबलावरचा पाण्याचा जग सांडल्यानं
शरीरावरचे कपडे भिजले होते. टेबलवर अंथरलेलं कापड ओढलं गेल्यामुळे 2-3 काचेचे ग्लास इकडे तिकडे पडले होते. हा काय प्रकार आहे हे पाहता क्षणीच रवीला समजलं. त्यानं थोडं डोकं खाजवलं आणि मोठ्यानं ओरडून म्हणाला, "मी डॉक्टर आहे." त्याच्या या वाक्यासरशी सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. तो पुढे म्हणाला, "शांत व्हा, पाहू द्या मला. बाजूला व्हा तुम्ही." सर्वजण विश्वासानं बाजूला सरकले. आदित्य एकटाच अविश्वासानं पाहत होता. रवीनं एक जोराचा श्वास घेतला आणि त्या 60-65 वर्षांच्या म्हाताऱ्या व्यक्तीला ताकद लावून उजव्या अंगावर झोपवलं. तोंडातून काही फेस वगैरे येत नव्हता. थोडीशी लाळ गळत होती. ते गृहस्थ हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागले तसा रवी जवळजवळ त्यांच्या अंगावरच बसला. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. अरे काय सुरू आहे हे? ही कसली उपचार करण्याची पद्धत? आदित्यनं विचार केला, आज जर काही घोळ झाला तर आयुष्यात पहिल्यांदा लखपती लोकांकडून मार खावा लागेल. वेळ आलीच तर तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पुढचे 5-10 सेकंद जाताच ते गृहस्थ सामान्य होऊ लागले. आदित्यसहित सर्वांनीच समाधानानं सुस्कारा सोडला. रवी उभा राहिला. त्या गृहस्थांना थोडीशी धाप लागली होती, पण तरीही ते स्वतःच सोफ्यावर उठून बसले. डोळ्यावर चष्मा नसल्यानं त्यांना अंधुक दिसत होतं. कुणीतरी खाली पडलेला चष्मा त्यांच्या डोळ्यांवर चढवला. रवी त्यांच्याकडे पाहत तसाच उभा होता. एका बाजूनं तोंडातून आलेली लाळ कुणीतरी टिश्यू पेपरनं पुसून त्यांना पाणी पाजलं. नेमकं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. झाल्या प्रकारानं सगळेच घाबरे झाले होते. गृहस्थांच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. हळूहळू गर्दी कमी झाली. लोक पांगले असले तरी बरेच जण अजून उभेच होते. हॉटेलच्या मॅनेजरनं रवीचे आभार मानले. तिथं उभ्या असलेल्या वेटरला काही सूचना दिल्या आणि तो निघून गेला. रवीच्या लक्षात आलं की तिथे उभे असलेले सर्वजणच त्या गृहस्थाचे नातेवाईक आहेत. वेटरनं टेबलाची साफसफाई केली. पाण्याचा नवीन जग आणून ठेवला. आदित्यनं इशारा करताच रविकुमार परत फिरला. कुणा पाठमोऱ्या उभ्या असलेल्या व्यक्तीला रवीचा धक्का लागला. उलट तीच व्यक्ती रवीची माफी मागू लागली. तिथे नकळत रवीबद्दल आदर वाढला होता. डॉक्टर साहेब, काय झालं होतं यांना? त्या गृहस्थाच्या मुलानं काळजीच्या सुरात विचारलं. याला एपिलेप्सीचा झटका म्हणतात. सध्या ठीक आहेत ते, पण उद्या सकाळी त्यांना एखाद्या न्यूरोलॉजिस्टला दाखवा, रवी म्हणाला. ठीक आहे साहेब. तो मुलगा आभार व्यक्त करण्यासाठी हात जोडत म्हणाला. अहो, काय करताय तुम्ही? त्याचा हात हातात घेत रवीनं पुढे विचारलं, याआधी किती वेळा असं झालं होतं? सर, हे प्रथमच घडतंय, त्यामुळेच तर आम्ही घाबरून गेलो होतो, मुलगा म्हणाला. अच्छा, काळजी नका करू. एवढीही काही इमर्जन्सी नाही. पुन्हा असं होण्याची शक्यता निर्माण होईल तेव्हा थोडं ध्यान ठेवा. असं म्हणून रवी आदित्यच्या खांद्यावर हात टाकून आपल्या टेबलकडे निघाला. दोघंही परत जागेवर जाऊन बसले. सगळ्यांच्या तोंडी घडलेल्या प्रसंगाची चर्चा होती. अधूनमधून लोक रवीकडे पाहत होते. आदित्यला अवघडल्यासारखं वाटत होतं. न राहून तो म्हणाला, तू त्या झटका आलेल्या म्हाताऱ्याच्या अंगावर सरळ जाऊन बसलास यार. अरे तुझ्या ओझ्यानं मेला असताना तो. नसतं मरत कोणी. याला एपिलेप्सी म्हणतात. तो झटका काही सेकंद चालतो. या काळात अशा पेशंटला डाव्या किंवा उजव्या अंगावर झोपवतात, जेणेकरून तोंडातील लाळ, फेस वगैरे फुफ्फुसात जाऊ नये. अशा अटॅकमध्ये पेशंट त्याचं शरीर ताकदीनं ताणून धरतो, म्हणून त्याला ताकद लावून एका बाजूवर करावं लागतं. काही वेळात तो स्वतःहून ठीक होतो. रवीनं स्पष्टीकरण दिलं. आयडिया भारीच राव. आला अटॅक की बसा अंगावर. आदित्य पुन्हा आपल्या मूडमध्ये आला. वेटरनं भरलेले नवीन पेग दोघांनी उचलून चिअर्स केले. काही वेळ जातो न जातो तोच ते म्हातारे गृहस्थ एकटेच चालत या दोघांच्या दिशेनं येऊ लागले. रवीनं शिलगावलेली सिगारेट ॲस्ट्रेमध्ये चुरगाळली. ते गृहस्थ त्यांच्या टेबलजवळ आले तसा रवी उभा राहिला. रवीनं त्यांना बसायला सांगितलं आणि स्वतःही बसला. गृहस्थ रवी शेजारीच बसले. डॉक्टर, तुमचं नाव काय? गृहस्थांनी अदबीनं विचारलं. रविकुमार, म्हणजे डॉक्टर एन रविकुमार. मी कर्नाटकातील मैसूरचा आहे, रवी म्हणाला. त्यांनी रवीचा हात आपल्या थरथरत्या हातात घेतला.
हातावरील सुरकुत्या पाहून रवीला आजोबांची आठवण झाली. वयोमानानुसार किलकिल्या पण धारदार नजरेनं थेट रविकुमारच्या डोळ्यात पाहत ते म्हणाले, धन्यवाद डॉक्टर. आपण आलात, माझ्यासाठी आलात. आता खूप चांगलं वाटतंय. त्यांच्या आवाजातील आपुलकी, मार्दव रवीला त्या क्षणी देजावू झाल्यासारखं वाटत होतं. आपल्या हाताची लांबसडक बोटं त्या सुरकुतलेल्या बोटांमधून सोडवून घेत असतानाच त्या गृहस्थाच्या बोटातील अंगठीवर रवीची नजर खेळली. एक दुसरीला छेदणाऱ्या 2 तलवारी कोरलेली ती अंगठी होती. आज माझा निरोप समारंभ आहे डॉक्टर. तुम्ही पण आमच्यात सहभागी व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. गृहस्थ म्हणाले. नाही नाही, चालू द्या तुमचं. त्यांना मध्येच थांबवत आदित्य पुढे म्हणाला. ऍक्च्युली काय की अर्ध्या तासातच 7 जून उजाडेल. आमच्या डॉक्टरांचा वाढदिवस आहे. वा वा, काय योगायोग आहे. आपण सर्वजण मिळून वाढदिवस साजरा करू. असं म्हणत ते उठून काउंटरकडे निघाले. सॉरी सर, पण आपण आपली ओळख नाही सांगितलीत, रवी त्यांना थांबवत म्हणाला. नाकावर घसरलेला चष्मा ठीक करत गृहस्थ म्हणाले, मी दीक्षित, कृष्णकांत दीक्षित. मी न्यायाधीश आहे औरंगाबाद खंडपीठात. पुढच्याच महिन्यात रिटायर होतोय म्हणून हा समारंभ, ही पार्टी ठेवली आहे. त्या एका घटनेनंतर हॉलमधलं वातावरण बदलून गेलं. न्यायाधीश अतिशय उत्साहात बोलत होते, पण त्यांच्या घरचे मात्र अजूनही काळजीतच होते. दीक्षितांनी हॉटेल मॅनेजरकडून रवीचं नाव टाकून खास चॉकलेट केक मागवला. त्यावरची सजावट अत्यंत आकर्षक होती. रवीसाठी हे सगळं अनपेक्षित होतं. 12चे ठोके पडायला काहीच सेकंद बाकी होते. मध्यभागी रविकुमार उभा होता. शेजारीच आदित्य होता. हॉलमधले लोक अगदी सेवकांपर्यंत सगळेजण गोळा झाले. घड्याळात 12 वाजले तसे सर्वजण एका तालासुरात हॅपी बर्थडे टू यू म्हणू लागले. आदित्यचं लक्ष नुसतंच तोंड हलवणाऱ्या लोकांकडे होतं. रवीनं केक कापला आणि पहिला तुकडा आदित्यला भरवला. थोडाफार केक आदित्यनं रवीच्या तोंडालाही फासला. न्यायाधीशांनीही आपल्या हातानं रवीला एक तुकडा भरवला. एका क्षणासाठी रवीला लहानपणीचे दिवस आठवले. वाढदिवसाच्या रात्रीच आजी आजोबा गुपचूप केक आणून ठेवायचे. रात्री झोपेतून उठवून केक कापायला लावून असाच घास भरवायचे. रवीनंही न्यायाधीशांना भरवण्यासाठी केकचा एक लहानसा तुकडा उचलला. सॉरी, मला डायबेटीस आहे, मी नाही खाऊ शकत, मिश्किल हास्य करत ते म्हणाले. वेटर शिल्लक राहिलेला केक परत घेऊन जात होता. त्याला थांबवत आदित्यनं आणखी एक तुकडा घेतला. सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन बसले. बराच उशीर झाला होता. पार्टी संपायची वेळ झाली. रवीची इच्छा नव्हती, पण सर्वांच्या इच्छेखातर त्याला बोलावं लागत होतं. तो जागेवरच उभा राहिला. सर्वांचे मनापासून आभार. अशा पद्धतीनं आज माझा वाढदिवस साजरा होईल याचा मी कल्पनेत सुद्धा विचार केला नव्हता. आज मी खूप खुश आहे. मला पुन्हा एकदा माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय. कदाचित घर म्हणजे काही विशेष नसेल, पण कठीण काळात घट्ट पकडणारे हात मात्र काहीतरी असतातच. असे हात मला या ठिकाणी भेटल्याचा आनंद होतोय. माझा जिवलग मित्र आदित्य, न्यायाधीश सर आणि सर्वजणांप्रती मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. असं म्हणून रवी खाली बसला. उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्यांचा आवाज शांत होताच सर्वांनी आपल्या नजरा आदित्यकडे वळवल्या. आदित्यला घाम फुटला. तो उभा राहिला. त्यानं बोलायला सुरुवात केली. हॅपी बर्थडे डॉक्टर. मी आदित्य, डॉक्टरचा मित्र. ही माझी पहिलीच वेळ असं 4 चौघात बोलायची. हे पहा, घामही येऊ लागलाय, पाय थरथरतायत. मी जास्त बोलत नाही. डॉक्टर माझा मित्र आहे. तो माझा मित्र असण्याला कोणतीही अट नाही, कोणतंही कारण नाही, म्हणूनच तो माझा मित्र आहे. रवी आश्चर्यानं पाहत होता. आदित्य खरं तर पूर्ण आत्मविश्वासानं बोलत होता. त्याची भीती कुठच्या कुठं पळाली होती. तो पुढे म्हणाला, रवी मला आवडतो कारण त्याची कोणासोबत कधीच स्पर्धा नसते. ना त्याला कुणाला मागे टाकायचं असतं, ना कुणाच्या पुढे जायचं असतं. त्याच्याकडूनच मला समजलं की आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, ना की एक स्पर्धा. स्वतःवर प्रेम कसं करायचं हे रवीकडून शिकावं. इतर लोकांसारखा मळलेल्या रस्त्यावरून हा माणूस चालत नाही. दररोज
नवीन चुका करणारी ही व्यक्ती, स्वतःलाच शाबासकी देणारा मी पाहिलेला एकमेव डॉक्टर आहे. प्रत्येक क्षणाला जगण्याची संधी देणारा रविकुमार कुणालाही आवडेल असाच आहे. आज मला बोलण्याची संधी मिळालीच आहे म्हणून सांगतो. रवी, तू जरी बोलून दाखवत नसलास तरी मला माहिती आहे की तू दुःखी असतोस. मी या दोस्तीच्या नात्यानं एवढंच सांगेन की तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस यायचा अजून शिल्लक आहे आणि त्यासाठी येणारा प्रत्येक दिवस तुझ्याकडून काहीतरी वेगळं मागत राहील. शून्यात पाहत असलेला रवी आदित्यचा एक एक शब्द मनात साठवत होता. त्याला आदित्यचं हे रूप प्रथमच पाहायला मिळत होतं. आदित्य पुढे बोलू लागला. रवी देव वगैरे मानत नाही, म्हणजे त्याचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण जर देव असेलच तर मी त्या देवाकडे आज एक मागणं मागतो की जेव्हा हा डॉक्टर वयाची 100 गाठेल तेव्हा अर्थातच मी थोडा तरुण असेल, पण मी याला त्यावेळी अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आणि असेच एखाद्या हॉटेलमध्ये बसून आम्ही व्हिस्कीचे पेक पीत असू. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर. हॅपी बर्थडे फ्रेंड. आदित्य बोलणं संपवून खाली बसणार एवढ्यात रवी उठला आणि आदित्यला त्यानं कडकडून मिठी मारली. हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. रवी आदित्यच्या कानात म्हणाला, मला माहितीये माझ्यापेक्षा 2 पेग जास्त प्यायलायस तू. टाळ्यांच्या आवाजात दोघांच्या हसण्याचा आवाज विरून गेला. सर्वजण निघण्याच्या तयारीत असतानाच न्यायाधीश उभे राहिले. त्यांनी घसा खाकरला. आज माझा निवृत्तीचा समारंभ आहे. उभ्या आयुष्यात मी न्याय सोडून कोणालाही काहीही दिलं नाही. सर्वांनाच मला काहीतरी द्यायचंय. माझे कुटुंबीय, माझे साथीदार, मित्र यांच्या प्रेमाची परतफेड खरं तर होऊच शकत नाही. तरीही हा क्षण आठवणीत राहावा म्हणून माझ्याकडून काही भेट द्यावीशी वाटते. दीक्षितांनी प्रत्येकाला काही ना काही भेट द्यायला सुरुवात केली. प्रत्येकाचेच ते आभार मानत होते. त्यांनी आदित्यलाही भेटवस्तू दिली. सर्वात शेवटी ते रवीसमोर आले आणि त्याच्या हाती भेटवस्तू देत म्हणाले, आज अनपेक्षितपणे ज्या व्यक्तीनं मला मदत केली, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला रंगत आली, त्या डॉक्टरांचे आभार. पार्टी संपली. सर्वजण आपापल्या खोलीकडे निघून गेले. रवी आणि आदित्य त्यांच्या खोलीमध्ये आले. डोळ्यावर झोप तरळत होती. फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा येतच होत्या. आदित्य कपडे न बदलता तसाच बेडवर आडवा झाला. डॉक्टर, इंडियाचा फोन आला की नाही अजून? नाही, पण उद्या येईल नक्की, रवी म्हणाला. प्यार प्यार होता है, आदित्य म्हणाला. प्यार बीर काही नाही रे. हे पण तू छान बोललास. मला वाटलं नव्हतं एवढं ठीकठाक बोलशील. अरे हम बादशाह है बादशाह, हमें सब कुछ आता है, असं म्हणत आदित्य पालथा पडून 7 जून 2016 सकाळचे 6:30. खोलीची बेल पुन्हा पुन्हा वाजत होती. एवढ्या सकाळीच हाऊसकीपिंग, असं चिडक्या आवाजात स्वतःशीच बोलत रवी उठला. बेल पुन्हा पुन्हा वाजू लागली. झोपेत असल्यानं लाईटचं बटणही सापडत नव्हतं. मोबाईल सुरू करून रवीनं वेळ पाहिली. डोळ्यावरून झोप जात नव्हती. कॉन्फरन्स दुपारी 12 नंतर सुरू होणार होती. तसेच डोळे चोळत मोबाईलच्या प्रकाशात रवीनं बटण सुरू केलं. आदित्य ढाराढूर झोपला होता. त्याचं घोरणं शांतता फोडून काढत होतं. बेलचा आवाज आणि घोरण्याचा आवाज एकमेकात मिसळत होता. अर्धवट झोपेतच रवीनं दरवाजा उघडत आश्चर्यानं विचारलं, हाऊसकीपिंग आणि एवढ्या लवकर? रवीचे शब्द हवेतच विरले. समोर हॉटेलचे मॅनेजर उभे होते. त्यांच्या नजरेतली भीती रवीनं पाहताच ओळखली. मॅनेजर, एवढ्या सकाळी? अजून कोणाला काही झालंय का? की न्यायाधीशांना पुन्हा अटॅक आलाय? तसं असेल तर ताबडतोब त्यांना आता दवाखान्यात घेऊन जायला सांगा. आता मात्र रवीची झोप पुरती उडाली. डॉक्टर, माझ्यासोबत चला आणि तुमच्या मित्रालाही उठवा, मॅनेजर घाबऱ्या आवाजात म्हणाला. तो थकलाय, झोपू देत त्याला, मी येतो लगेच. काही इमर्जन्सी असेल तर हॉस्पिटलला फोन करा, तोपर्यंत मी पाहतो. रवीनं अंगावर टी-शर्ट चढवलं. तुम्ही मित्रालाही सोबत घ्या सर, मॅनेजर विनंतीच्या सुरात म्हणाला. रवीला काहीच समजत नव्हतं. तो नाराजीनच आदित्यला उठवू लागला. त्यानं हाक दिली, आदी लवकर उठ, अर्जंट आहे.
तोंडावरून ब्लँकेट ओढून घेत आदित्य म्हणाला, झोपू दे रे, अजून कालची उतरली नाहीये. रवीनं आदित्यच्या अंगावरचं पांघरलेलं ब्लँकेट ओढून काढलं. उठ लवकर, काम आहे, परत आल्यानंतर झोप पुन्हा. एवढ्या सकाळी काय काम असणार आहे? बाबा, कॉन्फरन्स तुझी आहे, माझी नाही. त्रासिक चेहरा करत आदित्य अनिच्छेनच उठला. त्याला हा प्रकार अजिबात आवडला नव्हता. त्याच्यासाठी झोप ही प्राणप्रिय गोष्ट. इतर काहीही चाललं असतं, पण गाढ झोपेतून उठवणं म्हणजे भांडणाला कारणच होतं. रवीकडे रागानं पाहत असतानाच त्याला दारात मॅनेजर उभा असलेला दिसला. आदित्य हँगओव्हरमध्येच रवीच्या मागोमाग निघाला. लिफ्टमध्ये आदित्यनं विचारलं, आपण कुठे निघालोय? रवीनं खांदे उडवत माहीत नसल्याचं सांगितलं. म्हणून मी तुला नेहमी सांगतो, उठसूट कुणालाही मदत करत जाऊ नकोस. लोक नुसता फायदा करून घेतात, सुखानं झोपूही देत नाहीत, आदित्य म्हणाला. मॅनेजर काहीच न बोलता दोघांच्या मध्ये उभा होता. तू थोडं शांत राहा आता, रवी म्हणाला. कसा शांत राहू? गेल्या वेळेस असंच केलंस. मी नको म्हणत असतानाही रेल्वेचं आरक्षण करतेवेळी रकान्यात डॉक्टर असं लिहिलंस आणि परिणाम काय झाला? रात्रभर टीसी आपल्याकडे, फुकटचे पेशंटवर पेशंट. तेव्हाही अशी झोपमोड झाली होती, आदित्य म्हणाला. 6व्या मजल्यावर लिफ्ट थांबली. दोघंही मॅनेजरच्या मागून चालू लागले. खोली क्रमांक 400च्या समोर येऊन मॅनेजर थांबला. तिथे आधीच 3 अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. रात्रीच्या पार्टी त्यातलं कुणीच नव्हतं. हॅलो डॉक्टर, तुम्हाला भेटून छान वाटलं. त्या तिघांपैकी एक जण पुढे येऊन रवीच्या हातात हात देत म्हणाला. सॉरी, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. आणि एवढ्या सकाळीच भेटण्याचं कारण? रवीनं त्या व्यक्तीला प्रथमच पाहिलं होतं. मी अजित माने. आज बर्थडे म्हणे तुमचा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. रवीनं त्रासिक होत चेहऱ्यावर खोटं हास्य आणलं आणि म्हणाला, धन्यवाद, पण तरीही मी तुम्हाला ओळखलं नाही. आदित्यला आता त्या माणसाचा भयंकर राग येऊ लागला होता. ऍक्च्युली असं आहे की मला तुम्हाला काही दाखवायचंय, असं म्हणत त्यानं खोलीचं दार ढकललं. रवीनं आत डोकावून पाहिलं. खोलीमध्ये पंख्याला न्यायाधीशांचा मृतदेह लोंबकळत होता. अंगावर विजेचा लोळ पडावा तशी रवीच्या अंगातून एक कळ निघाली. आपण स्वप्नात तर नाही ना, हे त्यानं पुन्हा स्वतःला चिमटा काढून तपासून पाहिलं. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मनातून हादरला होता तो. भीतीनं शरीर थरथर कापत होतं, डोकं सुन्न पडलं होतं. तोंडातून अस्फुट उच्चार करत तो मटकन खालीच बसला. आदित्यची ही अवस्था काही वेगळी नव्हती. हृदय धडधडून फुटतंय की काय असं त्याला वाटू लागलं. पायातलं अवसान गळून पडलं. स्वतःला सावरत मॅनेजरचा हात घट्ट धरून तो उभा होता. मॅनेजरचा हात थंडगार पडला होता. त्यानं रवीला खांद्याला धरून उभं केलं. एक क्षण रवीच्या समोर काल रात्रीचा पूर्ण प्रसंग उभा राहिला आणि आता डोळ्यांसमोर हे निष्प्राण शरीर. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. दोघांच्याही मनात एकच प्रश्न होता. रवीनं मॅनेजरला विचारलं, हे कधी झालं? 1 तासापूर्वी हाऊसकीपिंगनं त्यांच्या खोलीचं दार वाजवलं. त्यांनीच सकाळी 5:30ला उठवायला सांगितलं होतं. दार उघडलं नाही, शेवटी बाहेरून काढावं लागलं, तर आतमध्ये हे दृश्य होतं, मॅनेजर म्हणाला. दोघांनी स्वतःला सावरलं. जरी तो एक अनपेक्षित आघात होता, तरी जास्त भावनिक वगैरे होण्याचं काही कारण नव्हतं. दीक्षितांची ओळख फार फार तर 1 तासाची. तसाही रवी डॉक्टर होता. आत्तापर्यंत त्यानं कित्येक मृत्यू पाहिलेले होते. त्याच्यातला डॉक्टर जागा झाला. मृतदेहाजवळ जात मॅनेजरला विचारलं, यांच्या घरच्यांना कळवलं का? हो, आत्ताच त्यांच्या मुलाला फोन करून कळवलं. ते येतीलच थोड्या वेळात. मॅनेजर आणि रवी पाठोपाठ आदित्यही मृतदेहाजवळ गेला. कृष्णकांत दीक्षितांचा 5.5 फूट उंचीचा देह पंख्याला लोंबकळत होता. रात्री दिसणारं चेहऱ्यावरचं तेज आज दिसत नव्हतं. तो निस्तेज चेहरा पाहताना रवीला कसं तरीच होत होतं. नाही म्हणायला बोटातली सोन्याची अंगठी तेवढी चमकत होती. जोपर्यंत माणूस जिवंत तोपर्यंतच काय तो टवटवीतपणा. एकदा का शरीरानं जीव सोडला की निर्जीव गोष्टीही त्यापुढं तजेलदार दिसू लागतात. न्यायाधीशांनी आत्महत्या का केली असावी?
जमिनीवर एका बाजूला कलंडलेल्या सोफ्याकडे पाहत रवीनं विचारलं. त्यासाठीच तर तुम्हाला बोलवण्यात आलंय डॉक्टर एन रविकुमार. इतका वेळ दारात उभा असलेला अंगापिंडानं मजबूत उंचापुरा असा तो गृहस्थ तोंडात च्युइंगम चघळत आतमध्ये येत म्हणाला. मी नाही समजलो काही. आणि तसंही मला यातलं काही जास्त नाही समजणार. मी सायकेट्रिस्ट आहे, फॉरेन्सिक मेडिसिन स्पेशलिस्ट नाही. आधी पोलिसांना कळवणं आवश्यक आहे, रवी म्हणाला. मी पोलिसच आहे. IB ऑफिसर अजित माने. खिशातून ओळखपत्र बाहेर काढत त्या व्यक्तीनं सांगितलं. अच्छा, मला माहित नव्हतं. कमाल आहे की आपण एवढ्या लवकर पोहोचलात. रवी स्वतःहून त्याच्या हातात हात देत बोलला. न्यायाधीश कृष्णकांत दीक्षित म्हणजे एक बडप्रस्थ. थोड्याच वेळात ही बातमी शहरभर पसरेल. मीडिया प्रकरण उचलून धरेल. ही स्पेशल केस आहे म्हणून माझी ताबडतोब नियुक्ती झाली आहे. एका आत्महत्येचा तुम्ही काय म्हणून तपास करणार, रवीनं विचारलं. यावर मिश्किल हसत तोंडातील निकोटेक्स च्युइंगम चघळत ऑफिसर माने म्हणाला, डॉक्टर, तुम्ही खरोखर सायकेट्रिस्ट शोभून दिसता. कशावरून ऑफिसर, रवीनं विचारलं. आदित्यला त्यांच्या संभाषणात काहीच रस नव्हता. त्याच्या डोळ्यावरची झोप आता कुठच्या कुठे पळाली होती. तो टक लावून मृतदेहाकडे पाहत होता. नाही म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, बोलण्याची शैली, अगदी शरीराचे हावभाव, एकंदर अनुभवी वाटतं तुम्ही, ऑफिसर म्हणाला. संपूर्ण खोलीभर नजर फिरवत रवीनं दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि स्वतःशीच पुटपुटला. फार फार तर 1 तासाची ओळख, पण मनाला चटका लावून गेला हा माणूस. काल रात्रीचा प्रसंग सांगितला मला मॅनेजरनी, माने म्हणाला. सुसाईड नोट वगैरे काही मिळालं का त्यांच्याजवळ, रवीनं बाजूला आडव्या पडलेल्या सोफ्याजवळ जाऊन वाकून पाहत विचारलं. सुसाईड नोट वगैरे नाही, पण पहाटे 3:30च्या सुमारास म्हणजे आत्महत्या केल्याच्या काही मिनिटाआधी त्यांनी मोबाईलवरून एका अनोळखी क्रमांकावर एक टेक्स्ट मेसेज पाठवलाय. एका प्लास्टिकच्या बॅगमधून मोबाईल काढून दाखवत अजितनं स्पष्ट केलं. काय सांगता? मेसेज काय होता, रवीनं आश्चर्यानं विचारलं. सांगतो, पण अजून एक खास गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला त्यांनी मेसेज पाठवला आहे ती व्यक्ती न्यायाधीशांच्या खूप जवळची असावी. आम्ही कॉल हिस्ट्री तपासून पाहिली. त्यात न्यायाधीशांनी 2 महिन्यांपूर्वी एकदा, त्यानंतर 20 दिवसांपूर्वी एकदा आणि गेल्या 5 ते 6 दिवसात पुन्हा पुन्हा फोन केलेले. पण कोणाच्या नंबरवर दीक्षितांनी मेसेज केलाय, रवीनं कुतूहलानं विचारलं. तो फोन नंबर तुमचा आहे डॉक्टर एन रविकुमार. काय? आदित्यनं सर्कन ऑफिसरकडे मान वळवली आणि जवळजवळ किंचाळलाच. त्याच्या पायाखालची जमीनच सरकायची बाकी होती. होय डॉक्टर, म्हणूनच तर मी म्हणालो तुमचं मानसशास्त्र चांगलंय. सायकेट्री शोभून दिसते तुम्हाला. ऑफिसरच्या चेहऱ्यावर कठोर भाव होते. ते पुढे म्हणाले, सर्व माहीत असूनही काहीच माहीत नसल्याचं भारीच नाटक करताय. तुम्ही डॉक्टर की न करता ऍक्टिंग करायला हवं होतं. खूप नाव झालं असतं. तिथल्या तणावपूर्ण वातावरणाला भेदत ऑफिसर एकटाच हसला. दारात मॅनेजर उभा होता. त्यालाही काही कळत नव्हतं. त्याच्या पाठीमागे साध्या वेशातले 2 पोलीस होते. कृष्णकांत दीक्षितांच्या मृत्यूच्या आघातातून सावरतो नाही, तोच आरोपाच्या आघातामुळे आदित्य कोलमडून गेला. तो केविलवाणा चेहरा करून कधी रवीकडे, कधी ऑफिसरकडे, तर कधी मॅनेजरकडे पाहत राहिला. तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय ऑफिसर? अधिकाऱ्यात म्हणून काही काय बोलताय, रवी म्हणाला. मी काहीही बोलत नाही डॉक्टर, तुम्ही खोटं बोलता आहात. तुम्ही आणि न्यायाधीश गेल्या काही दिवसांपासून संपर्कात होतात हे फोनवरच्या रेकॉर्डवरून सिद्ध झालंय. गरज पडलीच तर तुम्हा दोघांमध्ये काय संभाषण झालं ते आम्ही तपासून घेऊच. पण तुम्ही म्हणताय की काल रात्री झालेली तुम्हा दोघांची भेट अनवधानानं झालेली आहे, म्हणजेच तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही खोटं का बोलता आहात तेही शोधून काढू आम्ही, ऑफिसर म्हणाला. अरे कसलं खोटं? कोणतं फोनवरचं संभाषण? माझा यात काही सुद्धा संबंध नाही. रवीला काहीच कळत नव्हतं. डॉक्टर, तुमचं आधीपासून न्यायाधीशांच्या संपर्कात असणं,
काल एकाच वेळी दोघांचंही पार्टीत येणं, तिथं तुमचं बोलणं होणं आणि मरण्याआधी तुम्हाला मेसेज येणं हा काही योगायोग वाटत नाही. कुठेतरी हे एकमेकात गुंतल्यासारखं वाटतंय आणि हा गुंता सोडवण्यासाठीच माझी एवढी तडकाफडकी नेमणूक झाली आहे. तुम्ही स्पष्टपणे खरं सांगा, नाहीतर मला पोलिसी ऍक्शन घ्यावी लागेल. महागात पडेल. तोंडातील निकोटेक्स चावत बाने म्हणाला. मघापासून बधीर होऊन ऐकत असलेला आदित्य प्रथमच बोलला, ऑफिसर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो झाल्या गोष्टी म्हणजे केवळ एक योगायोग होता. कुठून अवदसा आठवली आणि इथे आलो. मी 24 तास रवी सोबतच आहे. त्याला असा कोणताही फोन न्यायाधीशांनी केलेला नाही. नाव काय तुमचं? मिस्टर आदित्य, बरोबर ना? फक्त डॉक्टरांचाच नाही तर तुमचा सुद्धा संबंध येऊ शकतो यामध्ये. तुमची सुद्धा चौकशी होणार आहे. योगायोग वगैरे शब्द माझ्यासमोर पुन्हा उच्चारू नका. आदित्यकडे बोट करत तो अधिकारी म्हणाला. प्रत्येक वाक्यागणिक त्याची मुद्रा बदलत होती. मिस्टर माने, जे बोलायचंय ते माझ्याशी बोला. आदित्यला यामध्ये ओढू नका. मला तो मेसेज पाहायचा आहे. रवीनं ऑफिसरला खडसावलं. त्यासाठी मला विचारायची काहीच गरज नाही. तुमचा स्वतःचा मोबाईल तपासून पहा आणि दाखवा आम्हालाही, माने म्हणाले. नकारार्थी मान हलवत रवीनं तिरस्कारानं अजित मानेकडे पाहिलं आणि खिशातून मोबाईल बाहेर काढला. आदित्यच्या हृदयाची धडधड वाढत होती. मॅनेजरही श्वास रोखून उभा होता. जर खरोखरच असं असेल तर आपण संपलोच, पण हे कसं काय शक्य आहे? रवी स्वतःवरच चिडत होता. त्यानं मोबाईल उघडला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस आलेले होते, पण एकही मेसेज अनोळखी क्रमांकाहून आलेला नव्हता. एक दीर्घ निश्वास टाकून त्यानं मोबाईल सर्वांना दाखवला. आदित्यकडे पाहत काही काळजी नसण्याची खूण केली. ऑफिसरनं थोडं निरखून पाहिलं. थोडा विचार करून तो म्हणाला, हा मेसेज कोणाचा आहे? बघू. हा परांजपे सरांचा मेसेज आहे, रवी म्हणाला. कोण हा परांजपे? अजित मानेनी विचारलं. ते डॉक्टर परांजपे आहेत. औरंगाबादमधले एक प्रसिद्ध सायकेट्रिस्ट आहेत ते. आज जी कॉन्फरन्स आहे ती त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये आहे. स्पष्टीकरण देत रवी म्हणाला. हो, अजून एक. डॉक्टर परांजपेंनी पाठवलेला मेसेज हा एक सरळ फॉरवर्डेड मेसेज आहे. त्यामुळे त्यांना मध्ये ओढण्याची काहीही गरज नाही, रवी म्हणाला. अच्छा. काय नाव म्हणालात तुम्ही? डॉक्टर परांजपे. कपाळावर आठ्या चढवत मानेंनी पुढे विचारलं, काय विषय काय तुमच्या आजच्या कॉन्फरन्सचा? रोल ऑफ सायकेट्री इन सेक्स एज्युकेशन, रवीनं उत्तर दिलं. अरे वा, विषय तर मस्तच आहे. आवडला? क्षणाक्षणाला ताणत जाणाऱ्या वातावरणात ऑफिसर किळसवाणा हसत होता. अधांतरी लोंबकळत असलेला न्यायाधीशांचा मृतदेह आणखीनच भेसूर दिसत होता. ऑफिसरनं आपल्या एका सोबत्याच्या कानात काहीतरी सांगितलं तसा तो बाहेर गेला. कसं आहे डॉक्टर साहेब? मी अजूनही तुम्हाला डॉक्टर साहेबच म्हणतो. गुन्हा सिद्ध व्हायचा आहे ना अजून. नाही, तुमचं प्रोफेशन चांगलं आहे. जीव वाचवणारे हातच जर एखाद्याच्या मृत्यूला, आत्महत्येला कारणीभूत होत असतील तर समाजानं विश्वास तरी कोणावर ठेवायचा? आमच्यावर, असं म्हणत तो एकटाच हसू लागला. बाहेर गेलेला सोबती परत आला आणि त्यानं मानेच्या कानात काहीतरी सांगितलं. डॉक्टर, आम्हाला माहिती आहे की तुम्ही कर्नाटकातल्या मैसूरचे आहात. तुमची श्रीमंती, तुमचं शिक्षण सगळं माहिती आहे. तुम्ही भारत फिरला असाल, मानसशास्त्राचे उत्तम डॉक्टर असाल, पण आमच्याशी खोटं नाही बोलू शकत. आम्ही पण काहीतरी शिक्षण घेतलं असेलच की. म्हणजे? मला नाही समजलं, रवीने विचारलं. समजून जाईल, सांगतो मी सविस्तरपणे. एक मोठा श्वास घेऊन माने बोलला. खोलीमध्ये कमालीची शांतता होती. न्यायाधीशांचा मृतदेह त्या तणावपूर्ण वातावरणात भर टाकत होता. रवीच्या नजरेला नजर भिडवत तो अधिकारी म्हणाला, डॉक्टर परांजपे नावाचे कोणीही सायकियाट्रिस्ट औरंगाबादमध्ये नाहीत, ना त्यांचं कुठे हॉस्पिटल आहे. काय? हे कसं शक्य आहे? रवी पुन्हा किंचाळला. अजून एक गोष्ट,
न्यायाधीशांच्या मोबाईलवरून पाठवलेला आणि तुमच्या मोबाईलमध्ये असलेला डॉक्टर परांजप्यांचा मेसेज एकच आहे. आयबी ऑफिसर त्यांच्याकडच्या मोबाईलमधील मेसेज दाखवत म्हणाला, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये यावर. रवी अजूनही ठाम होता स्वतःवर. एक काम करा, तुमच्या मोबाईलवरून डॉक्टर परांजप्यांना फोन लावा. बघू ते उचलतात का. माने म्हणाला. ठीक आहे म्हणत रवीनं परांजपेंना फोन लावला. क्षण दोन क्षण गेल्यानंतर आयबी ऑफिसर अजित मानेच्या हातातील फोन खणाणू लागला. रवीनं दोन्ही मोबाईल तपासून पाहिले. त्याची बोबडीच वळायची बाकी होती. आदित्याची तर रडण्यासारखी स्थिती झाली होती. दोन्ही मोबाईल आयबी ऑफिसरनं जप्त केले. आता जे काही बोलायचंय ते पोलीस स्टेशनमध्ये. इथं बोलायची वेळ संपली असं म्हणून मानेंनी दोघांना चलायला सांगितलं. खोलीच्या बाहेर पडता पडता रवीनं मृतदेहाकडे एक नजर टाकली. दीक्षितांच्या बोटातली अंगठी चकाकत होती. समोरून अति दुःखानं टाहो फोडत दीक्षितांचे नातेवाईक येताना दिसले. रवीच्याही मनात असाच टाहो फुटत होता. त्या मेसेजमधील एक एक शब्द त्याच्या डोळ्यासमोर येत होता. पीस. It does not mean to be in place where there is no noise, trouble, or hard work. It means to be in the midst of those things and still